टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छत्तीसगड अंतर्गत कर्नाटकवर जो आहे तो द्रोणीय कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे विदर्भामध्ये जर आपण पाहिलं, विदर्भच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे। पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या 5 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जे आहे ते पावसाचा जो आहे तो इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। आपण बघू शकतो अमरावतीमध्ये सकाळपासून ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते, रात्री जर आपण पाहिलं तर हलक्या सरी देखील अमरावती जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये ज्या आहेत त्या कोसळल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं। अवकाळी पावसाचा फटका जर आपण पाहिलं तर रब्बी हंगामातील गहू पिकांना बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो ढगाळ वातावरण आहे। मार्च महिन्याचा शेवटला आठवडा जर आपण पाहिलं तर या शेवटल्या आठवड्यात 3 वर्षाचा रेकॉर्ड उन्हाने तोडलेला आहे। 41 पर्यंत तापमान हे अमरावती जिल्ह्याचं गेलेलं होतं, परंतु आता तापमानामध्ये बदल झालेला आहे। जवळपास 4 ते 5 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। त्यामुळे रगरगत्या उन्हापासून हैराण झालेल्या अमरावतीकरांना जर आपण पाहिलं तर कुठेतरी आता गारव्याचा जो आहे तो गारवा त्यांना मिळणार आहे। एकंदरीत जर आपण दृश्य पाहिलं तर रगरगत्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या अमरावतीकरांना उन्हापासून जो आहे तो दिलासा मिळणार असल्याचं पाहायला मिळते। परंतु या अवकाळी पावसामुळे जर अवकाळी पाऊस जर आला तर त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बसणार आहे। दुसरीकडे आंबिया बहार देखील संत्र्याचा आता आलेला आहे, छोटे छोटे संत्र आहे। गारपीट जर झाली तर हा संत्रा गळून पडण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।